श्री स्वामी समर्थ. सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात 5व्या दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी महिला आणि शेतकरी हे नागदेवतेची पूजा करतात. विशेषतः आपले शेतकरी दादा नागदेवतांचे विशेष आभार मानतात. का मानतात हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. पण त्याआधी मला हे सांगा, तुमची आजी पण सांगायची का तुम्हाला नागपंचमीच्या वेगवेगळ्या गोष्टी? जसं कृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट. एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराखाली आलेल्या 3 नागिनीच्या पिल्लांची गोष्ट. बहीण आपल्या भावासाठी का उपवास करते याची एक वेगळी गोष्ट. माझी आजी खूप कथा सांगायची आणि ते मी मन लावून ऐकायची पण आता मोठं झाल्यावर असं वाटतं, आपला शेतकरी दादा आहे ना, तोच नागपंचमीची पूजा खूप मनापासून करतो. कारण शेतकरी आणि नाग, साप यांचं नातं खूप जवळचं. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळापासून नागपंचमी हा सण श्रावणात यासाठी साजरा केला जातो, कारण श्रावणात शेतकरी आपल्या नवीन पिकाची तयारी करीत असतो. तसंच सुरुवात झालेली असते त्याची नांगरणी पेरणीसाठी. तर तो आजचा दिवस याच्यासाठी पूजा करतो की बाबा, मी आता माझ्या नवीन पिकाची सुरुवात करतोय, तर मी तर माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय, पण तूही मला तेवढी साथ दे, माझ्या पिकांची काळजी घे. त्यासाठी तो आज नागदेवतांची पूजा करतो. त्याच्यामुळे तो आजच्या दिवशी शेतात नांगर चढवत नाही किंवा खड्डाही खोदत नाही. आणि माल निघाल्यावर नागदेवता ही उंदरांपासून मालाचं रक्षण करते, शेतकऱ्याला मदत करते. हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.